बुलढाणा जिल्ह्यामध्ये एप्रिल महिन्यामध्येच भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे। ग्रामीण भागातल्या पाणी पुरवठ्याची स्थिती ही चिंताजनक आहे। एप्रिल महिन्यामध्येच 15 गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे आणि 48 गावांमध्ये विंधन विहिरी अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत। अजून मे महिन्यामध्ये जलसाठा कमी होऊन भीषण पाणी टंचाई निर्माण होऊ शकते। तर सध्या जिल्ह्यातील पाणीसाठा केवळ 30% आलेला असून येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईला नागरिकांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे। एप्रिल महिन्यामध्येच बुलढाणा जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये देखील नागरिकांना पाणी पुरवठा 10 ते 15 दिवसांनी होतोय। तर बुलढाणा जिल्ह्यामधील हे भीषण वास्तव समोर आलेलं आहे। एका बादलीभर पाण्यासाठी हा सगळा आटापिटा करावा लागतोय। अवघा एक टँकर या गावामध्ये येतोय आणि सगळे गावकऱ्यांची ही झुंबड या टँकर भोवती आपल्याला दिसून येते। ती दृश्य देखील समोर आलेली आहेत। पाण्यासाठी गावागावामध्ये ही लोकांना कसरत करावी लागतेय। आताचा एप्रिल महिना आहे आणि अजूनही मे आणि जून महिना जायचा आहे, त्यामुळे भीषण पाणी टंचाई ही जाणवू शकते अशी शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। एप्रिलच्या महिन्यातच ही भीषण अशी पाणी टंचाई जाणवते, त्यामुळे तापमानामध्ये एकीकडे वाढ होतीये तर दुसरीकडे हे पाणी टंचाईचं संकट अधिकच दिवसेंदिवस गडद होत चाललेलं आहे। त्यामुळे ही चिंताजनक अशी परिस्थिती बुलढाणा जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे। बुलढाण्यातील मेहकर तालुक्यामध्ये सर्वाधिक पाणी टंचाईची समस्या ही सध्या जाणवतेय आणि इथलीच ही दृश्य देखील समोर आलेली आहे। टँकर भोवती या गावातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात झुंबड उडतीये आणि एका हंडाभर एका बादलीभर पाण्यासाठी लोक हे तासनतास या टँकरची वाट पाहत असतात आणि अवघा एक टँकर या गावामध्ये सध्या पाणी पुरवठा करतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।